आहेत सगळे बरे आहेत ना. तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण पनीर व्हेज पुलाव आपण बघणार आहोत. काल आपण व्हेज पुलाव नुसता बघितला होता, तर आज पनीर घालून व्हेज पुलाव बघणार आहोत. तर चला तर मग कसा बनवायचा ते आपण बघूया आणि आता रेसिपी सुरू करूया. तर आपण आज व्हेज पनीर पुलाव करणार आहोत. तर इथं मी पनीरचे तुकडे घेतलेले आहेत. आता आपण याला पनीर हे आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. त्यासाठी आपण इथं दही घेतलेलं आहे. मी या दह्यामध्ये आपण आता तिखट घालून घेणार आहोत, लाल तिखट. तर इथं मी एक अर्धा चमचाभर लाल तिखट घालून घेणार आहे. आता यामध्ये आपण एक पाव चमचा हळद घालून घेणार आहोत आणि एक पाव चमचा मी इथं गरम मसाला घालून घेणार आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. तर मी हे छान फेटून घेतलेलं आहे. आता आपण हे पनीरला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर इथं जे मी पनीर घेतलेलं आहे, आता त्यामध्ये आपण इथं मी गरम पाण्यामध्ये सोया चंक भिजवून घेतलेले आहेत. तर हे सोया चंक त्यातलं पाणी काढून आपण पनीरमध्ये घालून घेणार आहोत. तर मी एवढे सगळे आपल्याला लागणार नाही आहेत, त्यातले थोडेसे आपण वापरणार आहोत. तर इथं मी थोडेसे त्यातले एक अर्धा बाउल मी सोया चंक घेतलेले आहेत, ते पनीरमध्येच घातलेले आहेत. आता या सगळ्याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत, जे आपण मिश्रण तयार केलं आहे त्याचं. तर ते आपण जे मिश्रण केलं होतं दह्याचं, ते मी याला छानपैकी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे आता एक 10-15 मिनटासाठी आपण असंच ठेवून देऊया. कुकर ठेवलेला आहे आणि त्यात मी तेल घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तमालपत्र घालून घेऊया. छानपैकी तमालपत्र भाजल्यावरती 2 लवंग मी घालून घेणार आहे. तर लवंगसुद्धा छान आपलं भाजलं गेलं आहे किंवा ते फुटतं आहे आता. म्हणजे छान फुटल्यावरती असं आपल्याला कळतं की लवंग छानपैकी आपला भाजून घेतलेला आहे आपण. तर आता लवंग घातल्यानंतर कांदा घालून घेऊया. कांदा आता छान परतून घेऊयात. तर आता कांदा आपण परतून घेत आहोत. तर 1-2 मिनटं मी कांदा परतून घेतलाय. आता यामध्ये आपण एक टोमॅटो मी चिरून घेतलाय, तो घालूया. तर टोमॅटो पण छान परतून घेऊया. आता यामध्ये मी एक अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. तर गरम मसाला सुद्धा छान परतून घेऊया. आता अर्धा चमचा मी इथं धने पूड घालून घेणार आहे. आता यामध्ये मी एक बाउलभर फ्लॉवर घेतलेले, फ्लॉवरचे पुडे घेतलेत, ते आता मी यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता हे छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं आहे पनीर आणि सोया चंक, ते पण घालून घेणार आहोत आपण. तर तुम्ही बघू शकताय मी इथं मॅरिनेट करून ठेवलेलं 15 मिनटं. ते मी आता पनीर सोया चंक मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण इथं मी 2.5 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. मोठा जो पुलावचा तांदूळ असतो तो मी घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. तर इथं 2.5 वाट्या घेतल्या, त्यामुळे मी आता 5 वाट्या पाणी घालून घेणार आहे. तर यामध्ये मी 5 वाट्या पाणी घालून उकळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मी पाणी घालून घेतलेलं आहे. 5 वाट्या मी पाणी घातलंय बरोबर.
आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात, म्हणजे मीठ घातल्यामुळं आपल्या पूर्ण भाताला मीठ लागतं. तर इथं मी मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं. आता हे छान उकळू देऊया. तर पाण्याला उकळी फुटत आहे, तुम्ही बघू शकताय उकळी फुटायला लागली. आता आपण हे जे भिजवलेले तांदूळ आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात. तर मी तांदूळ घालून घेतलेला आहे भिजवलेला. आता हे आपण छानपैकी एकत्र करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय उकळी फुटलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण देऊन घेऊन आपण एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर आपला पुलाव तयार झालेला आहे, पनीर व्हेज पुलाव. तर कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.